नमस्कार मंडळी, नमस्कार. दोस्तांनो, प्रत्येक रंगाचं स्वतःचं असं काही वैशिष्ट्य असतं. प्रत्येक रंगात एक वेगळी ऊर्जा दडलेली असते. हिरवळीने बहरलेला निसर्ग आपल्याला आल्हाददायक वाटतो. म्हणूनच निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. निसर्गाचं सर्वात मोठं देणं म्हणजे पालेभाज्या, फळभाज्या, फुलं आणि फळ, ज्यावर आपलं आहार चक्र अवलंबून असतं. नैसर्गिकरित्या भरपूर जीवनसत्व आपल्याला मिळावीत यासाठी पालेभाज्यांचा आपल्या आहारात समावेश होणं खरंच खूप गरजेचं आहे. चला तर मग आपल्या अभ्यास मस्तीमध्ये आणखी थोडे पोषक घटक म्हणजे जीवनसत्व समाविष्ट करूयात. त्यासाठीच तर मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. मधुलिका, आपल्या भारताला खूप मोठी खाद्य संस्कृती आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये तिथले पारंपरिक पदार्थ असतात आणि एकूणच आपल्या सगळ्यांना वेगवेगळे पदार्थ चाखायला सुद्धा आवडतात. हो, आणि हे सगळे पदार्थ चाखताना मात्र घरातल्या पदार्थांचा थोडासा विसर पडतो. म्हणजे हे सगळं खाताना पोळी भाजी नको, आमटी भात नको असं सुद्धा होतं काही मुलांचं. कारण मुलांची जास्तीत जास्त पसंती ही चमचमीत पदार्थांना असते. पण घरी बनवलेले पदार्थ हे खूप पौष्टिक असतात. त्यामुळे अशा पदार्थांचा आपण आपल्या आहारात आवर्जून समावेश करायला हवा. आणि त्यातही म्हटलं तर पालेभाज्या या आपल्या जेवणात असायलाच हव्या. हा, प्रत्येक पालेभाजीचं एक वेगळं आणि असं खास महत्व आहे बरं का. म्हणजे जीवनसत्व, प्रथिनं सगळ्याच बाबतीत. करेक्ट. पण तत्पूर्वी पालेभाज्या म्हणजे नेमक्या कोणत्या भाज्या हे सुद्धा जाणून घेणं महत्वाचं आहे. यासाठीच आपण बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना अभ्यास दिलाय की तुम्हाला माहित असलेल्या पालेभाज्यांची नावं घरच्यांना सांगा. मुलांनी उत्तरं घरच्यांना तर दिलीच आहेत, पण आपल्याला सुद्धा व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवली आहेत. अरे वा, चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया शनाया पुंड या अंगणवाडीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी जिल्हा नांदेड इथे राहते. त्यासोबतच तिची आत्ते बहीण जीविका बोखाले हिच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला मग बोलूयात आता आपण शनाया सोबत. हॅलो. हा, हॅलो. दीपिका, नमस्कार. नमस्कार मॅडम. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे. कशी आहेस तू दीपिका? चांगली आहे. गुड. आणि कसा सुरू आहे शनायाचा अभ्यास? चांगला सुरू आहे. दीपिका, तू शनायाची ताई आहेस ना? हा. मग तू कितवीला आहेस बरं? तू काय करतेस? मी 10th क्लास मध्ये आहे. अरे वा, तुझी पण आता परीक्षा असेल ना? हा, 1 मार्च पासून आहे. ओके. आणि मला सांग की घरी तुम्ही शनायाचा अभ्यास कसा घेता बरं? ती शाळेत जाती. तिच्या शाळेचं नाव हॉरिझन इंग्लिश स्कूल आहे. बरोबर. मग ती तिच्या मॅडम त्यांना शाळेत बुक दिल्या आहेत. त्या HW CW असते ना. हा, शाळेतनं पुस्तकं असतील, पण तुम्ही घरी तिचा गाणी सांगून, गोष्टी सांगून असा काही अभ्यास घेता का? वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी, तिला काहीतरी छोटी छोटी कामं देऊन कसा अभ्यास करून घेता? चित्र असतात ना, त्याला कलर द्यायला सांगता. हा. 1 2 लिहून घेता. ABCD लिहायला देता. बरोबर. आणि शनायाचे आई वडील तिचा अभ्यास
कसा घेतात? तिची मम्मी आई दिल्लीला राहते. तिची आई IAS ची तयारी करत आहे. वडील जेव्हा घरी राहतात तेव्हा तिचा अभ्यास घेतात. वा वा वा, खूप छान. म्हणजे शनायाची आई स्वतः शिकतेय अजूनही. हा. खूप मस्त. मग तर शनाया सुद्धा हुशार असेल ना? हा. तर आम्हाला ना दिविका, शनायामधला एखादा असा गुण सांग की जो तुम्हा सगळ्यांना खूप आवडतो. तिचा आवाज पण खूप सुंदर आहे आणि गाणे पण खूप सुंदर म्हणती. अरे वा, ठीक आहे. मग आम्हाला आता तिच्याकडून गाणं सुद्धा ऐकायला आवडेल. मग आहे का शनाया तुमच्या सोबत? आहे ना. दे. नमस्कार मॅम. नमस्कार शनाया, कशी आहेस तू? छान आहे. गुड. शनाया, तुझा अभ्यास कसा सुरू आहे बरं? छान. व्हेरी गुड. शनाया, तू घरात सगळ्या भाज्या खातेस का? हो. शनाया, आम्हाला सांग, मग तुझी आवडती भाजी कोणती आहे बरं? कोणती आहे? वांग्याची. अरे वा. आणि तुझी आवडती फळं कोणती आहेत? चला सगळ्या आवडतात. वाव, व्हेरी गुड. क्या बात आहे शनाया, तू तर एकदमच गुणी मुलगी आहेस. मग आम्हाला सांग आता की भाज्यांमध्ये पालेभाज्या कोणत्या कोणत्या आहेत? मेथी. हा, शेपू. बरोबर. कोथिंबीर. हा, मग तुला पालेभाजी कोणती आवडते? मेथी. मेथी. वाव. आणि मग तुला ती पालेभाजी कडू नाही लागत का? नाही. व्हेरी गुड. खूप छान. शनाया, आम्हाला सांग की तुला गाणं म्हणता येतं की गोष्ट ऐकवायला आवडते? गाणं. मग चल, आम्हाला पटकन एक छानसं गाणं ऐकव. मछली जल की रानी है, जीवन इसका पानी है, जहाँ तिला दर तो डर जाएगी, खाली तो जाएगी, बाहेर निकालो तो मर जाएगी. बरोबर. वा वा, छान म्हटलंस तू गाणं. अजून कोणतं गाणं येतं बरं तुला? लकी किता किता की पे डोला डोले पे जम आला डोला 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 डुम पापे डोला. खूप छान, खूप छान. शनाया, तुझी आई अजून पण शिकतेय ना? अजून पण आई परीक्षा देतेय ना छान छान अभ्यास करून? आणि तुझ्या आईला IAS ऑफिसर बनायचंय ना? काय करायचंय तुझ्या आईला, सांग पाहू आम्हाला. तू अभ्यास करून देते आईचा? अरे बापरे. तुम्ही सांगितले करतो. आम्ही सांगितलेला अभ्यास. तुला शाळेबाहेरची शाळा आवडते का? तू शाळेबाहेरच्या शाळेचा सगळा अभ्यास करतेस आणि? अरे वा. मग तर शनायाला एक दिवस भेटायला हवं. तुला काय काय अभ्यास करायला आवडतो बरं शाळेबाहेरच्या शाळेचा? दोस्ती आहे तर शरीर करतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान शनाया. शनाया, तुझ्याशी आणि तुझ्या ताईशी बोलून आम्हाला खूप छान वाटलं. तू असाच छान अभ्यास करत राहा. ओके. वेलकम मॅडम. थँक्यू शनाया. बाय बाय. बाय बाय. रेश्मा, बघ, मुलांनी पालेभाज्यांची नावं सांगताना की नाही एकीकडे हाताच्या बोटावर त्या मोजल्या सुद्धा की आपण किती भाज्यांची नावं सांगतोय बरं. हो. आणि मधुलिका, जेव्हा मोजमाप येतं तेव्हा गणित हे येतच. आणि जेव्हा गणित येतं तेव्हा अंकांसोबत वेगवेगळी चिन्ह सुद्धा येतात. त्याचाही आपल्याला अभ्यास करायला लागतो. अगदी बरोबर. म्हणजे जशा 1 अंकी संख्या आहेत, 2 अंकी संख्या आहेत, तसंच दशांश चिन्ह सुद्धा आहेत बरं का. आणि या संदर्भातलाच तर अभ्यास आता आपल्याला करायचा आहे. कारण 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना आपण गणिताचा प्रश्न असा विचारलाय की दशांश चिन्ह कशाला म्हणतात हे मित्रांना सांगा. मुलांनी मित्रांना तर सांगितलंच आहे, पण आपल्याला सुद्धा व्हॉट्सअपच्या माध्यमातून अचूक उत्तरं पाठवलेली आहेत. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया मानसी चिचमलकर या जिल्हा परिषद शाळा सेंद्री इयत्ता 5वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी तालुका पवनी जिल्हा भंडारा येथे राहते. तिच्या सोबतच तिची आई माधुरी चिचमकर यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, बोलूयात मग आता आपण मानसी सोबत. माधुरीताई, नमस्कार. नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात आपण? छान आहे. आणि कसा सुरू आहे मानसीचा अभ्यास? छान आहे. तिच्या घरी कोण कोण अभ्यास घेतं? आणि आज नाही म्हणजे आम्ही एखाद्या वेळी घेते ना, ते खुदच करते अभ्यास. अरे वा, छान. म्हणजे मानसीला अभ्यासाला बस असं सांगावं सुद्धा लागत नसेल ना? नाही नाही, ती शाळेतून येते त्याच्यानंतर कामं हा. करू वाटतं कामं करते, नाही तर मग खुदच बसते अभ्यासाला. आम्हाला म्हणजे मनतवरी नाही राहत. वा वा वा, मस्त. तुम्हाला मानसीकडून काय काय अपेक्षा आहेत बरं माधुरीताई? म्हणजे माझी मुलगी हुशार झाली पाहिजे, काहीच्यावर म्हणजे लागली पाहिजे, अशी खूप म्हणजे अपेक्षा आहेत. शिकून काहीतरी तिने मोठं नाव कमवावं असं तुम्हाला वाटतंय?
हो हो हो. बरं आम्हाला सांगा ना की मानसीमध्ये असे कोणते गुण आहेत जे तुम्हा सगळ्यांना खूप आवडतात? ती स्वतःहून अभ्यास करते, तिला मना नाही लागत का नाही ते आवडते. अच्छा बरं, तुम्ही कधी मानसी सोबत बसून शाळेबाहेरची शाळा हा कार्यक्रम ऐकलाय का? हो. आणि आज या कार्यक्रमामध्ये मानसी स्वतः सहभागी होतीये, तुम्ही तिच्यासोबत सहभागी होताय, कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटत आहे. वा छान. आपल्या शाळेबाहेरच्या शाळेमधून जो अभ्यास येतो त्या अभ्यासाचा तिला उपयोग होतो का? हो हो. होतो ना. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद माधुरीताई. आहे का मग आपल्यासोबत मानसी? आम्हाला तिच्याशी बोलायला पण आवडेल. हॅलो. हॅलो मानसी, कशी आहेस तू? मी बरी आहे. गुड. आणि अभ्यास कसा करतेस ते सांग. परीक्षा आली असेल ना जवळ? हो आहे परीक्षा. मग आता दिवसातले किती तास अभ्यास करतेस तू? मी एका करते. ओके. आणि तुझी अभ्यास करण्याची पद्धत सांग बघू आम्हाला, की तू अभ्यासाला बसतेस तेव्हा कोणता विषय आधी हातात घेतेस, त्यावरती किती तास अभ्यास करतेस, की फक्त गृहपाठ पूर्ण करतेस? मी गणित. अच्छा, मग गणित हा आवडता विषय आहे का तुझा? हो. गुड. आणि कोणत्या विषयाचा अभ्यास करायला तुला थोडा कंटाळा येतो बरं? मराठी. अरे बापरे, मराठीचा तुला कंटाळा येतो? बरं, अभ्यासा व्यतिरिक्त काय काय करायला आवडतं तुला? आर्ट, ग्राफ. आर्ट आणि ग्राफ. ओके. पण आता मला सांग, तुझा गणित हा आवडता विषय आहे तर तू आज गणिताचा आम्ही दिलेला अभ्यास तर नक्कीच केला असशील ना? हो. मग सांग की दशांश चिन्ह कशाला म्हणतात बरं? दशांश अपूर्णांकाचे लेखन सोयीचे व्हावेत यासाठी संख्यालेखन करताना संख्येतील पूर्णांक भाग संपल्याची खूण म्हणून पूर्णांकातील शेवटच्या अंकानंतर टिंब लिहितात. या खुणेला दशांश चिन्ह म्हणतात. ओके. मी तुम्हाला उदाहरणे सांगू का? हा सांग. जसे दशांश चिन्ह वापरून 8.5/10 हा अपूर्णांक 8.5 असे लिहितात. 20.310 या अपूर्णांकाचे लेखन 20.3 असे लिहितात. ओके. गुड. तू हे उत्तर मिळवण्यासाठी कोणाकोणाची मदत घेतलीस बरं? मी माझ्या मॅडमची मदत घेतली. हा बरं, व्हेरी गुड. बरं मग घरी जेव्हा तुझा कोणी अभ्यास घेतं किंवा तुला प्रश्न पडतात तेव्हा घरातलं कोण तुझा अभ्यास घेतं बरं? मम्मी, आई. ओके. आणि मग तुला आईची कोणत्या विषयात जास्त मदत लागते तेही सांग आम्हाला. मराठी. बरं, गुड. आता मला सांग की तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय? पोलीस. बरं. आणि पोलीस बनण्याचं का ठरवलंयस तू? कारण मला पोलीस खूप आवडतात. ओके, बरं. आणि आता मगाचा राहिलेला प्रश्न की तुला आर्ट आणि क्राफ्ट करायला आवडतं, म्हणजे नेमकं काय करायला आवडतं? मला नाही का पेपरच्या वस्तू बनवायला आवडतात, फूल वगैरे. अच्छा, बरं. मी माझ्या शाळेसाठी पण बनवली आहे. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. मानसी, तू अभ्यासही छान केलास, उत्तरही छान दिलंस आणि तुझी स्वप्नही छान आहेत आणि त्यासाठी पुढील वाटचालीसाठी तुला शुभेच्छा. थँक्यू. यू वेलकम. तुझ्याशी आणि तुझ्या आईशी बोलून आम्हाला मज्जा आली. बाय बाय. बाय. बघ, दशांश चिन्ह कशाला म्हणतात हे तर मुलांनी बरोबर ओळखलं. हो. त्याची उदाहरणं देखील मुलांनी आपल्याला खूप छान पाठवलीत व्हॉट्सअपच्या माध्यमातून. एकूणच काय मधुलिका, आज आपल्याला पुन्हा एकदा प्रत्यय आलाय की आपल्या शाळेतली मुलं ही खूप हुशार आहेत आणि मग अशा हुशार मुलांना आपण एक गोष्टीचा छानसा रिवॉर्ड द्यायला पाहिजे ना? अगदी बरोबर. चला मग अजिबात वेळ न दवडता गोष्ट ऐकूया. पिप्सी ऐकतो प्रतिध्वनी. लेखन पायल आणि संजय मोलूर. मराठी अनुवाद दीपाली आंबेकर. ती एक थंडगार रात्र होती, पण पिप्सीला काही घरी परत यायचं नव्हतं. तेवढ्यात मँड्रा आणि बेडोमी या आपल्या मैत्रिणींबरोबर भटकताना रस्त्यावरच्या दिव्यांमध्ये त्याचे एरवी सुद्धा चमकणारे डोळे आणखीनच लकाकले. त्या दिव्यांच्या प्रकाशात उडणाऱ्या किड्यांना त्यावेळी पडत असणाऱ्या रिमझिम पावसाची जणू काही फिकीरच नव्हती. त्या किड्यांना बघून या तिघा वटवाघळांच्या तोंडाला पाणी सुटलं. पिप्सीला तर रात्रीच्या जेवणात डास खूप म्हणजे खूपच आवडायचे. यम यम यम, अजून एक गट्टम, पिप्सीचं गाणं सुरू झालं. आता तर त्या 3 मित्रांची स्पर्धाच लागली होती, ती म्हणजे एका तासात सर्वात जास्त डास कोण खातंय ही. शिकार सुरू केल्यावर पहिल्या अर्ध्या तासातच पिप्सीनं 150 किडे गट्टम केले. आजची रात्र फारच छान असणार होती. अचानक पिप्सीच्या कानात काहीतरी गुणगुणायला लागलं. त्यामुळं त्याने लगेचच जमिनीच्या दिशेनं झेप घेतली. बेडोमी नावाची त्याची मोठी वटवाघूळ मैत्रीण त्याच्या बाजूला आली.
तिनं विचारलं, पिप्सी काय रे, काय झालं, बरा आहेस ना तू? नाही, माझा कान. पिप्सी विव्हळला आणि नागमोडी वळणं घेत जवळच्या फांदीवर जाऊन तो उलटा लटकला. दुखतंय. मॅन्ड्रा पिप्सीच्या आईला आणायला निघाली आणि बेडोमी पिप्सीला सोबत म्हणून बरोबर राहिली. पिप्सीला खूप विचित्र वाटत होतं. त्याला चक्कर येत होती आणि कोणीतरी आपला कान पिरगाळतंय असं वाटत होतं. कुठलीही हालचाल केली तरी दुखत होतं. बेडोमीने तिच्या मोठ्या कानांनी पिप्सीच्या आईचा कानोसा घेतला. तिला भीती वाटत होती, ती लायरा नावाच्या वटवाघळाची. हे वाघूळ ना पक्षी, बेडूक आणि जखमी वटवाघळांना सुद्धा खातं बरं का. त्यानं पिप्सीवर हल्ला करू नये म्हणून बेडोमीनं पिप्सीला आपल्या पंखाखाली घेतलं. थोड्याच वेळात मॅन्ड्रा पिप्सीच्या आईला घेऊन आली. आईनं त्याला लगेच डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टर एलानी त्याचे कान बारकाईने तपासले आणि मान हलवून त्या म्हणाल्या, किती गार पडलेत रे तुझे कान पिप्सी. तुला माहित नाही का, आपण पिपिस्ट्रेलस पावसात फारसं काही नाही करू शकत ते. पण तो काही पाऊस नव्हता, नुसती जरा रिमझिम सुरू. पिप्सी हळूच पुटपुटला. पण तेवढ्यात डॉक्टरांनी त्याच्या तोंडात औषध घातलं आणि त्या त्यांच्याकडच्या कागदावर काहीतरी लिहायला लागल्या. आपले कान अतिशय महत्वाचे आहेत रे पिप्सी, कारण आपण प्रतिध्वनी ऐकूनच आपले अन्न शोधून काढतो. तुला माहित आहे का प्रतिध्वनी म्हणजे काय ते? पिप्सीने मान हलवली. आता त्याला जरा बरं वाटायला लागलं होतं. डॉक्टर एला पुढे सांगू लागल्या, आपण किडे खाणारी वटवाघळं आपल्या नाकातून ध्वनी बाहेर टाकतो. हा ध्वनी आजूबाजूच्या गोष्टींकडे जातो आणि त्यांच्यावर आपटून तो आपल्याकडे परत येतो. मग त्यावरून आपल्याला कळतं की समोर कोणती गोष्ट आहे ते. आणि हो, हे प्रतिध्वनी वेगवेगळे असतात. जर एखाद्या किड्यावर आपटून ध्वनी परत आला तर आपण त्या किड्याला गट्टम करतो. मात्र जर तो एखाद्या झाडावर किंवा भिंतीवर आपटून आला तर आपण त्या गोष्टीला चुकवून दुसरीकडे जातो. पिप्सी उत्साहानं त्याच्याकडची माहिती सांगत होता. आई म्हणते की आपले कान रडार सारखे आहेत. पिप्सीचं दुखणं आता पार पळालेलं होतं. तो उत्साहानं डॉक्टर काय सांगतात ते ऐकत होता. डॉक्टर एला म्हणाल्या, हो बरोबर, माणसं विमानतळ, जहाज, पाणबुड्यांमध्ये रडारचा वापर करतात. आपण आपल्या संवेदना वापरून अन्न शोधतो. आपल्या नाकात आणि कानात एवढी शक्ती असते की खरं म्हणजे आपल्याला डोळ्यांची काहीच गरज नसते. म्हणूनच तर आपले डोळे इतके छोटेसे असतात ना. आणि डॉक्टर, म्हणूनच आपण माणसांच्या जवळ गेलो की ती आरडाओरडा करतात का? जणू काही आपण त्यांच्या केसातच अडकून बसणार आहोत. त्यांना असं वाटत असतं की आपल्याला काही दिसतच नाही. धन्यवाद डॉक्टर एला, पिप्सी म्हणाला. ठीक आहे, ठीक आहे, आता हे सगळं नीट लक्षात ठेवायचं. आणि आता आजची शिकार पुरे झाली बरं का. बाकीचे डास मारण्याचा पराक्रम आता उद्या करा. डॉक्टर एला हसून टाटा करत म्हणाल्या. वटवाघळांबद्दल पिप्सी आणि मॅन्ड्रा ही छोटी वटवाघळं आहेत. त्यांची शास्त्रीय नावं आहेत पिपिस्ट्रेलस टेनुइस आणि पिपिस्ट्रेलुस कॉरोमॅन्ड्रा. यांना माणसांच्या जवळ राहायला आवडतं. ही वाघळं इमारतींमधल्या भेगात, छतांच्या कौलाखाली, खिडकीच्या खाली, फोटो फ्रेम्सच्या मागे आणि कधी कधी झाडाच्या ढोलीत सापडतात. बेडोमी या वटवाघळाला इंग्रजीमध्ये लेसर वुली हॉर्स शू बॅट असं म्हणतात. ते भारत आणि श्रीलंका इथल्या जंगलात सापडतं. त्याचं शास्त्रीय नाव रायनोलोफस बेडोमी असं आहे. लायरा हे एक मेगाडेर्मा लायरा कुळातलं वाघूळ आहे. या मांसाहारी वाघुळांना शास्त्रज्ञ खोटी म्हणजे फॉल्स व्हॅम्पायर बॅट्स असं देखील म्हणतात. डॉक्टर एला या सगळ्या वटवाघळांच्या पिपिस्ट्रेलस या वंशाचं प्रतिनिधित्व करतात. आपल्याला त्यांचा आवाज ऐकू येत नाही, माणसांना ऐकू येणार नाही असा ध्वनी वटवाघळं निर्माण करत असतात.
असा वरच्या पट्टीतला ध्वनी ऐकण्यासाठी शास्त्रज्ञ एका कॉम्प्युटरला जोडलेल्या उपकरणाची मदत घेतात. वटवाघळाने निर्माण केलेला ध्वनी घन पदार्थांवर जाऊन आपटतो, त्यामुळं प्रतिध्वनी तयार होतो. पिप्सीप्रमाणेच पाणबुड्या सुद्धा अशाच प्रकारे रडारच्या प्रतिध्वनीचा उपयोग करून पाण्याखाली असणाऱ्या आजूबाजूच्या गोष्टींचा अंदाज घेतात. ध्वनीचं वहन समुद्राच्या पाण्यात हवेच्या तुलनेत 4 वेगानं होतं. आश्चर्य म्हणजे जेव्हा काही लोक आपली दृष्टी गमावतात तेव्हा त्यांची श्रवण क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढते. प्रतिध्वनीचा वापर करून असे लोक मार्ग शोधू शकतात. रेश्मा, गोष्टीच्या राज्यात शिरतो ना तेव्हा आपण की नाही तहान भूक सगळं विसरतो. हो, आणि असंच काहीच होतं तर इतिहासाचा अभ्यास करताना सुद्धा बरं का. अगदी बरोबर. म्हणजे आपण अभ्यास करता करता कुठल्या राज्यात फेरफटका मारून येतो हे सुद्धा आपल्याला कळत नाही. त्या राज्याचा इतिहास जाणून घेतो, तिथली भौगोलिक परिस्थिती कशी आहे, अशा एक ना अनेक गोष्टी आपण जाणून घेत असतो. हो, कारण जुन्या गोष्टींचा पुन्हा नव्याने उलगडा होत असतो. चल मग आता आपण थोडंसं इतिहासात शिरूयात. कारण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आपण प्रश्न विचारलाय की छत्रपती प्रतापसिंग भोसले यांनी कोणत्या सोयी उपलब्ध करून दिल्या याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी माहिती मिळवलेली आहे आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला उत्तर सुद्धा पाठवले आहेत. पण ज्यांचा अभ्यास करायचा राहिला असेल किंवा ज्यांना अधिक माहिती जाणून घ्यायची असेल त्यांच्यासाठी आता आपण छत्रपती प्रतापसिंग भोसले यांच्याबद्दलची माहिती ऐकूयात. छत्रपती प्रतापसिंग. मुलांनो, बाजीराव पेशव्याच्या शरणागतीबरोबरच पेशवाईचा अस्त झाला होता. परंतु तरीही पेशवाईचा एक प्रदेश म्हणजे सातारे येथे मात्र छत्रपती प्रतापसिंग हे आपले संस्थान राखून होते. इंग्रजांनी आपले लक्ष सातारकडे वळविले व छत्रपती प्रतापसिंहाशी तह करून ग्रँड डफ या इंग्रज अधिकाऱ्यांची प्रतापसिंहांना मदत करण्यासाठी नेमणूक केली. परंतु नंतर काही दिवसांनी त्यांना सातारच्या गादीवरून कमी करून काशी येथे ठेवण्यात आले. काशीतच त्यांचा 1847 मध्ये मृत्यू झाला. प्रतापसिंहांवरती झालेल्या अन्यायाबद्दल इंग्लंडमध्ये जाऊन आवाज उठवण्याचा प्रयत्न छत्रपती प्रतापसिंहांचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांनी केले, परंतु त्यांना यश आले नाही. इंग्लंडमधील सत्ताधीशांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. पुढे लॉर्ड डलहौसीने दत्तक वारसा नामंजूर या तत्वानुसार 1848 मध्ये सातारचे राज्य खालसा केले, म्हणजे त्या ठिकाणच्या सत्ताधीशांचे सर्व अधिकार नष्ट केले व सातारचा समावेश इंग्रजी राज्यात केला. त्यांचे स्वातंत्र्य यामुळे नष्ट झाले. माहीत आहे का तुम्हाला, सातारचे छत्रपती दुसरे शाहू यांचे चिरंजीव म्हणजे छत्रपती प्रतापसिंह भोसले हे होत. सातारा शहरास पाण्याचा तुटवडा जाणवू लागल्याने महाराजांनी यवतेश्वर व महादरा येथे तलाव बांधले व खापरी नळाने शहरामध्ये पाणी आणले. आपल्या राज्यातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी अनेक रस्ते बांधले. त्यामध्ये प्रामुख्याने सातारा मेढा महाबळेश्वर, सातारा पुणे हे रस्ते बांधले. त्यांनी रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली. त्या काळी मुलामुलींना संस्कृत, मराठी, इंग्रजी शिकण्यासाठी पाठशाळा बांधली. तेथेच छापखाना काढला आणि अनेक उपयुक्त ग्रंथ छापून घेतले. 1827 साली राजनीती कशी करावी याविषयी मार्गदर्शन करणारा सभानीती नावाचा एक ग्रंथ लिहून छापला. त्यांनी सातारा महाबळेश्वर ते प्रतापगडपर्यंत रस्ता केला होता. तोच रस्ता पुढे रायगड जिल्ह्यातील महाडपर्यंत नेण्यात आला. छत्रपती प्रतापसिंह रोज निशी म्हणजे डायरी लिहित असत. त्यात ते आपले स्वतःचे रोजचे अनुभव लिहित असत. आजच्या आपल्या स्मार्ट माता सेगमेंटमध्ये सहभागी होत आहेत डोंगरुटोला, गोरेगाव, गोंदिया जिल्ह्याच्या आरजू शेंडे, आरती रंगारी, भूमिका शहारे, मीनाक्षी बोपचे, वच्चला पंधरे आणि प्रमिला रहांगडाले. नमस्कार आरजूताई, आरतीताई, भूमिकाताई, मीनाक्षीताई, वत्सलाताई आणि प्रमिलाताई. नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळ्या जणी? सर्व ठीक आहोत. आणि मुलांचा अभ्यास कसा सुरू आहे? चांगला चालू.
मला सांगा तुमच्या गटाचं तुम्ही नाव काय ठेवलंय आरजूताई? सावित्रीबाई फुले. महाराष्ट्रामध्ये अनेकांनी आपल्या गटाला हे नाव दिलंय. प्रत्येकाचं त्यामागचं उद्दिष्ट वेगळं आहे. तुमचं उद्दिष्ट काय आहे त्यामागचं? आमचं असं उद्दिष्ट आहे की जशा सावित्रीबाई फुले होत्या त्यांच्या चरित्रावरून काही गोष्टी ऐकून मुलांना काहीतरी शिकवण मिळाली पाहिजे म्हणून आम्ही तो नाव ठेवला. वा वा वा, मस्तच. तुमची आठवड्यातली मीटिंग जी आहे ती कुठल्या वारी ठरलेली असते? शनिवारला ठेवतो आम्ही. आणि किती वाजता भेटता तुम्ही सगळ्या जणी? सायंकाळी 6 वाजता. आणि तुम्हाला आतापर्यंत किती आयडिया व्हिडिओज मिळालेले आहेत? आता 27वा व्हिडिओ आहे सुरू. मग ह्या सगळ्याचे प्रयोग करून झालेत तुमच्या गटात? हो. मस्त. आरतीताई, आता तुम्ही आम्हाला सांगा की अगदी पहिला प्रयोग तुमच्या गटात तुम्ही कुठला केला होता बरं? बांगड्या. म्हणजे काय केलं होतं तुम्ही? एका जागेवर बांगड्या मांडलं होतं आणि एक मग लंगडी पायाने त्या उचलून एका जागी जमा करायचे होते. हा प्रयोग तुम्ही मुलांकडनं पण करून घेतला का? हो. कसं तुम्ही मुलांना समजावलं? एका ठिकाणी वस्तू जसा बांगड्या कोणताच वस्तू ठेवा, मग त्या एका पायाने लंगडी किती मिनिटात ते वस्तू जमा केली पाहिजे हे शिकवण दिली. वा वा वा, छानच. यानंतरचा कुठला प्रयोग तुमच्या गटात तुम्ही केला होता? फुलपाखरू बनवला होता कागदाचा. अरे वा. आणि मजा आली का मग मुलांना? हो. आता मीनाक्षीताई, तुम्ही आम्हाला सांगा की असा कुठला प्रयोग होता जो करताना खरंच खूप मज्जा आली, खूप हसायला आलं सगळ्या जणींना? 26व्या आठवड्याचा बलूनचा आहे खेळ घेतला आम्ही. ग्लास आणि त्याच्यामध्ये एकावर एक ठेवायचे होते, तर त्याच्यामध्ये मुलांना खूप मजा आली आणि त्यांनी पण हा प्रयोग केला. आता मला सांगा, मुलांसोबत काही तुम्ही खेळ खेळलात का बरं? हो. कुठले कुठले खेळ खेळलात तुम्ही तुमच्या गटात? लंगडी खेळलो, दोरीवरच्या उड्या खेळायला सांगितलं, तळ्यात आणि मड्यात नाही का तो खालवर उद्या वा. तोही खेळ खेळला. मस्त. मग हे सगळे खेळ खेळताना तुम्हाला तुमच्या शाळेचे दिवस आठवले का सगळ्या जणींना? हो. आणि मग किती जणी धडपडल्या खेळताना? सर्वांना मजा आली. मजा आली. वा. पौष्टिक भेळ करून बघितली का तुमच्या गटामध्ये तुम्ही, भूमिकाताई? हो, आम्ही बनवला होता भेळ. त्यासाठी तुम्ही काय काय साहित्य वापरलं होतं बरं? मुंगाचे दाणे, चण्याचे दाणे, वटाणे. बरोबर. आणि हे सगळे मोड आलेली कडधान्य वापरायची होती ना? हो. मग मुलांनी पण खाऊन बघितली का ही भेळ? आवडली का त्यांना? हो, त्यांना आवडली. ते खूपच आवडली. वा वा, मस्त. कुठल्याही विषयाचा अभ्यास असेल, म्हणजे मराठी असेल, गणित असेल किंवा मग परिसर असेल, आमच्या या वर्कशीट मधनं अभ्यास करताना तुम्ही घरातल्या कोणत्या कोणत्या वस्तूंचा वापर करता वत्सलाताई? घरातल्या वस्तू आपल्याला जे आवश्यक असतात म्हणजे नाही का कागद वगैरे नाही, त्यांचा वापर करतो आम्ही. प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर करतो. हा. मग ह्यातनं तुम्ही मुलांना गणित सुद्धा सांगता का कशी सोडवायची ते? हो. मुलांना आता सगळे आकार ओळखता येतात का? बेरीज वजाबाकी करता येते का? हो. खूपच छान. प्रमिलाताई, आता तुम्ही आम्हाला सांगा की तुम्ही मुलांना कोणती कोणती अक्षरं दिली होती आमच्या वर्कशीटच्या माध्यमातून? ख, ग असे शब्द, त्याच्यावर शब्द बनवा. मग मुलांनी बनवले का हे सगळे शब्द? हो, बनवली. कुत्रा चावला तर कशी काळजी घ्यायची हा आयडिया व्हिडिओ बघितला का? हो, बघितला. त्यातनं काय काय जाणवलं तुम्हाला? जसा कुत्र्याने चावला, साबणीनं अगोदर धुवायचं होतं. आपल्याकडे तेवढी साहित्य घरी राहत नाही. साबण तर राहते, प्रत्येकाच्या घरी राहते. बरोबर. साबणीचा वापर जास्त केला होता. बरं, आता आरजूताई, तुम्ही आम्हाला सांगा की अशा प्रकारचे आयडिया व्हिडिओज यायला हवेत असं वाटतं का तुम्हा सगळ्या जणींना? हो. का बरं, असं का वाटतं? नवीन गोष्टी आपल्याला ज्या माहित नाही आहेत त्या आपल्याला माहिती होतात. आणि ह्यातनं मुलांमध्ये काही बदल झालेत असं वाटतं का तुम्हाला? हो. मुलं खेळण्याच्या माध्यमातून त्यांना शिकायलाही मिळते. वा. हे सगळ्यात महत्वाचं आहे की मुलं खेळता खेळता शिकतात, त्याच्यामुळे त्यांचा अभ्यासही होतोय. त्यांना कुठे कंटाळवाणा सुद्धा हा अभ्यास वाटत नाहीये, नाही का? नाही वाटत. खेळता खेळता त्यांचा अभ्यासही होऊन जातो. अरे वा, मस्त. आणि त्यांना मराठीचे शब्द पण ओळखता येतात. हा, अगदी बरोबर. तर तुम्हा सगळ्यांना या आयडिया व्हिडिओचा खूप फायदा होतोय तर. हो. मस्त. ऐकून खरंच खूप छान वाटलं. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल आरजूताई, आरतीताई, भूमिकाताई, मीनाक्षीताई, वत्सलाताई आणि प्रमिलाताई, तुमच्या सगळ्या जणींचे खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद. बाय बाय. बाय बाय. सो फ्रेंड्स, बऱ्याचदा आपण ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवतो किंवा वरवर सुंदर वाटणाऱ्या वस्तूंकडे आकर्षित होतो. जसं की आता बाजारपेठेत काही विदेशी फळभाज्यांचा समावेश झालेला आपल्याला दिसतो.
शिवाय त्या भाज्या महाग देखील असतात. विदेशी फळभाज्यांपेक्षा आपल्या देशातल्या मातीत तयार होणारे फळ भाज्या हे आपल्या आरोग्यासाठी पोषक असतात, कारण त्या फळभाज्यांची वाढ आणि आपली वाढ ही एकाच वातावरणात झालेली असते. म्हणूनच पैशांवरून आपल्याच मातीत पिकणाऱ्या या फळभाज्यांचं मोल न ठरवता पोषणाचा हा मनसोक्त आनंद लुटा. भेटूया आता पुढल्या भागात. स्टे हेल्दी, स्टे हॅपी. बाय बाय. बाय बाय.